महिला जर कुठली वस्तू घेताना 10 वेळा बघून घेतात तर आपलं भविष्य निवडताना, पार्टी निवडताना त्या बघतील का? त्या इथे आल्या आहेत कारण त्यांचा विश्वास या कमळावर आहे. कमळावर आहे. कमळ म्हणजे पंकज आणि मी म्हणजे मी कोण आहे? ताई आहे. नाव काय ना काय बिघडते? माझं नाव काय? मग माझ्यावर विश्वास आहे का नाही? माझ्या पालकत्वामध्ये, योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वामध्ये ज्योती बुमरे आणि आमच्या जगदीश भाऊ आणि सगळ्या उमेदवारांना विजयी करा. मी या बीडच्या विकासाच्या मागे ताकदीने उभी राहील. विश्वास आहे का नाही? या बीड जिल्ह्यामध्ये कधीच नॅशनल हायवे कुणी स्वप्नात एकच नॅशनल हायवे मुंडे साहेबांनीच केलं अमळनेरच्या तिकडून. त्या बीडचा चेहरा मोरा बघ. मी यांना सगळ्यांना निवडून आल्यावर पाठवणार आहे भोपाळला आणि इंदोरला. तिथे काय आहे? सगळ्यात चांगल्या देशातल्या महानगरपालिका म्हणून 10 वर्ष त्यांनी पारितोषिक घेतलंय. मी जालन्याची पालकमंत्री आहे. मी जालन्याच्या टीमला ऑलरेडी पाठवलं इंदोरला आणि भोपाळला. तिथे तुम्ही जाणार, तुम्ही शिकणार की कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं. नुसतं कचऱ्याचं व्यवस्थापन नाही होणार, त्या कचऱ्यावर प्रक्रिया सुद्धा करणार आहे. जे बिंदुसरा नदीला दुर्गंधी आहे, काय अतिक्रमण आहे, घाण आहे, त्या नदीचं पुनर्जीवन पर्यावरण मंत्री म्हणून मी करेन. वाटेल तेवढा पैसा लागला तरी तो दिल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण बिंदुसरा नदीच्या शेजारी सकाळी सकाळी जॉगिंगला सगळे तरुण मंडळी, म्हातारी मंडळी वॉकिंगला, महिला वॉकिंगला तिथे जातील. दुर्गंधी नाही, घाण नाही, स्वच्छ असं बीड, सुंदर असं बीड आणि सुरक्षित असं बीड करणार आहे. हे तुमच्या आशीर्वादाने शक्य आहे. एवढ्या महिला आलात का? आलात ग एवढ्या महिला का आलात तुम्ही? काय कार्यक्रम आहे का इकडं? कशामुळे आलात? विश्वास आहे म्हणून आलात, आशा आहे म्हणून आलात. ज्या नेतृत्वाकडे पाहून विश्वास वाटतो, ज्या नेतृत्वाकडे पाहून आशा वाटते, अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हाताखाली काम करत असताना तुमच्या डोळ्यातला विश्वास कणभर सुद्धा मी कमी होऊ देणार नाही. लाडक्या बहिणी आहेत की नाही? कोण कोण आहेत लाडक्या बहिणी सांगा बरं. आता बघा मस्त टवटवीत झाल्यात लाडक्या बहिणी. आता कुणाला काही हात पसरायची गरज नाहीये. मला जायचंय जरा कुठे दवाखान्यात, स्वतःचे पैसे आहेत माझ्याकडे. पोरीला मला काही द्यायचंय, स्वतःचे पैसे आहेत माझ्याकडे. माहेरचं कोणी आले मला गोड करायचंय, नको बाबा कुलपट जरी ठेवलं सासूनी तरी माझ्याकडे स्वतःचे पैसे. हे आज तिला एक स्वाभिमान देण्याचं काम केलेलं आणि हे आता अजून वाढवा अशी इच्छा आहे. आता हे सगळे जरा काय काही बोगस झालेत. कुणी 5 गेले, कुणी 6 गेले. पुरुषांनी सुद्धा काही ठिकाणी तर ऍप्लिकेशन दिले की आम्हाला लाडकी बहीण. असं बोगसगिरी कमी करण्यासाठी आम्ही या सगळ्या झाल्यानंतर ज्यांनी पहिलं दिले तेच दुसरं देतील ना. ज्यांनी आता दिले तेच वाढवून देतील. ते दिल्याशिवाय राहणार नाही. हाही विश्वास तुमच्या मनामध्ये ठेवा. तुमच्या हाताला काम देऊ, बचत गटाच्या योजना आणू, हाताला उद्योग देऊ, लोकांना ताकद देऊ आणि स्वच्छ सुंदर असं बीड आम्ही इथे निर्माण केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देते. मी सांगत होते माजलगावच्या सभेत सांगितलं, आत्ताच्या सभेत सांगितलं की जेव्हा जुना काळ होता, फार जुना काळ, लोक काय म्हणायचे, तू सतयुगातला आहेस का रे? आत्ताच कोण बोलतोय असं आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे तू कुठल्या युगातला आहेस, तू सतयुगातला आहेस का? त्याच्यानंतर प्रभू राम आले. कोणतं युग होतं प्रभू रामाचं? कोणतं युग होतं? त्रेता युग होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर कुणाचा जन्म झाला? श्रीकृष्णाचा. कोणतं युग होतं? द्वापर युग आहे. वर येते का नुसतेच ऐकतात भागवत आणि रामकथा? द्वापर युग. आणि नंतर काय आलं? काय आला? कलियुग. चांगलं आहे का? फार नाही, काय वाईट आहे? कलियुग कसं आहे? बेकार. कोणी म्हातारीला नीट नाही वागला, अरे अरे कलियुग आहे रे बाबा. कोणी सासू सासऱ्याला हाकलून दिलं घरातून, अरे बापरे कलियुग आहे. मुलं आई वडिलांना उलट बोलायले, कलियुग आहे. नवरा बायकोला वाईट वागायलाय, कलियुग आहे. बायको घरात लक्ष देईना, कलियुग आहे. काही झाले का आपण, अरे घोर कलियुग आहे म्हणतो की नाही? पण तुम्हाला मी सांगते शास्त्रात काय, घोर कलियुग येण्याच्या आधी एक युग येतं, त्याचं नाव आहे शक्ती युग. आणि आता ते शक्ती युग चालू आहे. 2026 हे शक्ती युग आहे. आणि ह्या शक्ती युगात काय होतं सांगा? शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे काय? पुरुष आहे का शक्ती? तो शक्ती म्हणतो का आपण? काय म्हणतो? ती शक्ती. का म्हणतो ती शक्ती? वेळे आहेत का आपण?
का? ती म्हणजे शक्ती आहे. शक्ती म्हणजे स्त्री आहे, जिच्याशिवाय शिवही शवा समान आहे, अशी ती शक्ती आहे. आणि जो शक्तीच्या मागे उभे राहील, जो शक्तीला ताणले, जो शक्तीची पूजा करेल, जो शक्तीच्या मागे शक्ती देईल, त्याचंच आता राज्य येणार आहे. शक्तीच्या मागे म्हणजेच आमच्या कमळावर विराजमान होऊन ज्या डॉक्टर ज्योती आपल्या समोर उभ्या आहेत, त्यांच्या मागे ज्यांच्या नावात ज्योती आहे, त्या विकासाची ज्योती लावण्यासाठी आपण त्यांना या नगरपालिकेच्या सभागृहात विजयी करून पाठवा. त्यांच्या पाठीशी योगेश, आणि योगेश क्षीरसागरांच्या पाठीशी कोण आहे? पंकजाताई. चालेल ना? जमल ना? बरोबर आहे. आता काय अतिक्रमण वगैरे काढून टाकू म्हणलेच ना मी. योगेश क्षीरसागर म्हणले ना अतिक्रमण काढू, हे करू. मी तर सांगितलं ना अतिक्रमण काढू. हो ना, कुठलंही काढू. मी तर बिंदुसराचं अतिक्रमण म्हणाले, तुम्ही गैरसमज करू नका. मी तर बिंदुसराचं अतिक्रमण म्हणाले. मी नेतृत्व करीन, मी पालक म्हणून उभी राहीन. पण शहरामध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केलंय ते शहर त्यांचं आहे. आता मी नाही, माझा स्वतःचा मतदारसंघ गेला. मला लोकसभेत उभं राहायचं नव्हतं, पण समजा प्रीतमताईंना नाही मला दिलं तर मला तर पक्षाचा आदेश पाळणंच आहे. माझा मतदारसंघ जो मुंडे साहेबांनी बीजारोपण केले तो गेला, पण पक्षाचा आदेश म्हणून आपण काम केलं. आता मी म्हणलं की नाही, मला जाऊन कुठेतरी निवडणूक लढायची दुसऱ्या जिल्ह्यात. लोक म्हणाले मी पडल्यावर राजीनामे दिले लोकांनी. आमच्याकडून लढा, गंगाखेडमधून लढा, पाथर्डीमधून लढा, कुठं त्या जिंतूर मधून लढा, राष्ट्रीयमधून लढा. लोक सगळीकडून लढाच म्हणाले, माजलगाव मधून लढा. असं नसतं रे, सगळीकडे आपणच नसतो, दुसऱ्यालाही संधी दिली पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांसाठी, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारासाठी हा सुवर्ण योग आहे. मी यावेळी म्हणलं होतं की मी दुसऱ्या पक्षाला आतून बाहेरून काही मदत करणार नाही. कमळाच्या फुलाचा फाटका कार्यकर्ता उभा करीन, जे माझ्याकडे आहे ते त्याच्या मागे लावीन आणि त्याच्या मागे उभे राहीन. पण योगायोगाने माझ्याकडे योगेशन सारिका आले आणि एक शक्ती तयार झाली. आपल्याकडे पुण्याई आहे, कमळ आहे, प्रधानमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, आणि त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, मोठी टीम आहे. आणि ती टीम पीएचडी झालेली आहे. पीएचडी झाली, त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीची पीएचडी झालेली आहे. त्यामुळे ती टीम आणि आपण हे सगळी चांगली शक्ती आहे, चांगल्या शक्तीचा संगम आहे, चांगला शक्तियोग आहे. या वेळेमध्ये नगरपालिकेमध्ये क्षीरसागर जरी दिसत असतील तरी कमळावरचे क्षीरसागर बघायचा आपल्याला योग आहे. आणि आता ही नवीन टीम आहे, नवीन पुढची पिढी आहे, सुशिक्षित आहे, जग बघून आली आहे. आता जग बघितल्यावर वाटतं ना आपल्या गल्लीतही व्हावं, आपण दुसऱ्या देशात जाऊन बघितलं तर आपल्या गल्लीतही हे व्हावं. हे जग बघून आलेले लोक ते जग या बीडच्या दोंडीपुऱ्याच्या गल्लीत आणून ठेवतील, असा विकास या माध्यमातून करतील, हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणून तुम्ही सर्व माझ्यावर, माझ्या नेत्यांवर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर, या टीमवर जी मुंडे आणि क्षीरसागरांचं डायरेक्ट म्हणजे युती झालेली, आता इथं काही आडून बाहेरून नाही, या युतीला आपण, आणि युतीला म्हणायचं काय, आता हे कमळ म्हणजे एकच झालं, याला ताकद द्या. येणाऱ्या 2 तारखेला सकाळी लवकर उठा, लग्न फिग्न असेल, कुणाचा वाढदिवस आहे, कुणाचं दर्शन आहे, काय सगळं नंतर, आधी मतदान केंद्रावर जा. आणि आमच्या जगदीश भाऊ हे तर काम छोटं करतच नाही. मी सारखं योगेशजींना म्हणाले, चला चला लवकर चला, जगदीश कुरकुतीची सभा म्हणजे फार ग्रँड असते, फटाके लावतील, धिंगाणा, ते नळे ते मधून चालत आणतील, गाणे लावतील, डॉल्बी लावतील, आणि इतकं सुंदर, जसं काही रामनवमीचं आहे जणू इथं, सगळं गंग असा सगळा झेंडे झेंडे, इतकी सुंदर सभा. या 20 वर्ष झाले मी कार्यक्रम कधी केला असला कार्यक्रम कुणीच करत नाही जसा जगदीश भाऊचा कार्यक्रम. आता तुम्ही काय करा, त्या घड्याळीचा आणि तुतारीचा एक कार्यक्रमच करून टाका, कार्यक्रमच करून टाका. आणि एक कमळ जे तुम्ही एवढे वर्ष मुंडे साहेबांच्या विश्वासाने हातात धरलंय, त्या कमळाला गरिमापूर्वक विजय मिळवून द्या आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. मी विश्वास तुम्हाला देते. मी जिल्ह्याची पालक आहे, या जिल्ह्याची लेक आहे, या जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं, या जिल्ह्याच्या लोकांनी मोठं व्हावं, इथल्या तरुणांनी, युवक युवतींनी मोठं व्हावं, ही माझी इच्छा आहे. मी कधीच चुकीची बाजू करत नाही. भले कोणी असो, माझ्या घरचा माणूस असेल
तरी चूक आहे तर मी त्याला चूकच म्हणणार, बरोबरला बरोबरच म्हणणार. एखाद्याला जर शब्द दिला तर मी तो पाळणार म्हणजे पाळणार, आणि नाही पाळत असेल तर ब्रह्मदेव आली तरी मी शब्द देत नाही. माझं म्हणून हे माझं जीवनातलं आचरण आहे. मी जीवनामध्ये खूप काही गमावलंय. माझ्या वडिलांचं सोन्यासारखं वडील गमावले. मी खूप कष्ट केले. मी इथे जे येते ते ऊर्जा आहे माझ्यामध्ये. ती ऊर्जा तुमच्या आशीर्वादाची आहे, तुमच्या निस्वार्थ प्रेमाची आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.